गेल्या 6 महिन्यामध्ये असं दिसतं की मग अस्मिता महत्वाची आहे का, धर्म महत्वाचा आहे का, महाराष्ट्र महत्वाचा आहे का, तर या सगळ्यांच्या पेक्षा दर महिन्याला एखाद्या स्त्रीच्या खात्यात येणारे पैसेच महत्वाचे आहेत. मग ते आधी प्रस्थापितांपासून स्वतःला वंचितांचं प्रतिनिधी म्हणवणारे जे लोक आहेत तर सगळ्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये किमान 10% आणि जास्तीत जास्त 100-200% वाढ झालेली आहे. ज्यावेळेला अनिल अंबानींना राज्यसभेवर जायचं होतं त्यावेळेला बाहेर लोकांच्या मनात प्रतिक्रिया होतीच, पण स्वतः अंबानींच्याही संबंधातलं जे विधान आलेलं आहे की इतकी सगळी मंडळी आपल्या खिशात असताना आपल्या घरातल्या एका माणसानं राज्यसभेवर जाण्याचं काय कारण आहे. मंडळींना एक माहिती आहे की उद्योगपतींशी असलेले संबंध हे न्यू नॉर्मल आहे आणि त्या प्रकारचे संबंध ठेवले तर तुझ्या माझ्यासारखे जे फेसबुकवर लिहिणारे लोक आहेत ते काहीतरी 4 शिव्या घालतील, पण जे त्या यंत्रणेचे लाभार्थी आणि क्लायंटेल आहे त्या मंडळीने ह्याने काही फरक पडत. नमस्कार. इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण निवडणुकीच्या वार्तांकनाच्या या प्रवासात आज आलेलो आहे मुंबईमध्ये आणि दादरच्या चैत्यभूमी भागात आपण बसलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक दीपक पवार. आपण प्राध्यापक दीपक पवारांना याआधी इंडी जर्नलवर वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये बघितलेलंच आहे आणि आपण मराठी भाषा, महाराष्ट्राचं राजकारण आणि एकूणच भाषिक वर्गीय राजकारणाची सांगड याबद्दल आपण अनेकदा चर्चा केलेली आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या राजकारणाची काय परिस्थिती आहे आणि त्याच्याकडे आपण मराठीजन म्हणून किंवा महाराष्ट्रातले लोक, नागरिक म्हणून कसं बघता येईल याबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करूया. तर सर तुमचं स्वागत. धन्यवाद. तर आता आपण जी चर्चा मगाशी सुद्धा करत होतो त्या हिशोबाने आत्ताच्या परिस्थितीचं इन जनरल तुम्हाला जर एक समरायझेशन करायचं असेल तर कसं करता येईल? म्हणजे तू ह्या निवडणुकीचं पाहिलंस तर लोकसभेची निवडणूक आणि ही निवडणूक एका अर्थाने ही कंटिन्युएशन आहे, म्हणजे सातत्य आहे त्याच्यामध्ये. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 400 पारचा नारा होता किंवा महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशा प्रकारची भूमिका होती आणि आता कोणी शत्रू उरलेलाच नाही अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह आणि त्याच्यातही आम्ही संविधानात बदल करू शकतो, करू इच्छितो अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला मांडलं गेलं आणि लोकसभेला लोकांनी जबरदस्त फटका दिल्यानंतर ते नॅरेटिव्ह फेक होतं, ते आमच्या विरोधकांनीच निर्माण केलं. अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह गेल्या 6 महिन्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की काही लोक हे असे तोंडावर पडले तरी सुद्धा त्यांना शहाणपण येतच असं नाही, ते काही वेळेला त्याच्यातच एक संधी पाहतात. तर त्या पद्धतीने मागचं नॅरेटिव्ह उपयोगी पडलं नाही म्हणून नव्याने नॅरेटिव्ह बांधण्याचा एक प्रयत्न मधल्या काळामध्ये महायुती, एनडीएचे दिल्लीतले सगळे महाशक्ती या सगळ्या मंडळींनी केलेला दिसतो. याच्या उलट महाविकास आघाडी जी आहे या महाविकास आघाडीच्या मंडळींना खरं तर महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित यश लोकसभेला मिळालं होतं. म्हणजे लोकांना ते अपेक्षित होतं, जे लढले त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यातल्या काही जणांना आपलं डिपॉझिट जप्त होईल का, आपलं काय होईल, मग ते व्यासपीठावर काय बोलले असतील ते असतील, पण प्रत्यक्षात त्यांच्या मनातली जी धाकधूक होती ती त्यांच्यापेक्षा लोकांच्या मनात अस्वस्थता, असंतोष जास्त असल्यामुळे लोकांनी एका अर्थाने क्लिअर मॅन्डेट लोकसभेला दिलेला आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये असं दिसतं की मग अस्मिता महत्वाची आहे का, धर्म महत्वाचा आहे का, महाराष्ट्र महत्वाचा आहे का, तर या सगळ्यांच्या पेक्षा दर महिन्याला एखाद्या स्त्रीच्या खात्यात येणारे पैसेच महत्वाचे आहेत. अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचं नॅरेटिव्ह तयार झालं, मग लाडका भाऊ आला आणि या पद्धतीने सरकारने आम्ही तुमचं बाकी काही बरं करू शकणार नाही पण निवडणुका येईपर्यंत तुमच्या खात्यात पैसे देत राहू, कारण आम्हाला माहिती नाही नोव्हेंबरच्या नंतर आम्ही असणार आहोत का, अशा पद्धतीनं पैसे देणं आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही जर पुन्हा आलो नाही तर हे पैसे बंद होतील या प्रकारची भीती घालणं. म्हणजे मुळामध्ये तुम्ही कोणतंही लेखाशीर्ष न आणता, अर्थसंकल्प तरतूद न करता इतर सगळ्या विभागांचे पैसे गोळा करून तुम्ही लाडक्या बहिणींना दिलेत, त्यातनं तुम्ही स्वतःचं एक प्रकारचं बेनिफिशरी पॉलिटिक्स तुम्ही निर्माण केलं आणि मार्केटिंगही केलं आणि म्हणजे त्या पैशातनं फक्त तुम्ही बहिणींना पैसे दिले नाही, त्या पैशांमधनं तुम्ही स्वतःचं मार्केटिंगही मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि आता त्याला काहीतरी खीळ बसू शकते असं दिसतंच. मग तुम्ही असं म्हणताय की हे आले तर हे सगळं बंद करतील. म्हणजे ज्या प्रकारचं नकारात्मक जाहिरात करणं राजीव गांधींनी 1989 साली केलं होतं
त्याच प्रकारची जाहिरात तुम्हाला असं दिसतं की महायुतीच्या तीनही घटक पक्षांची आहे. बरोबर. मवियाच्या मंडळींना मे जून मध्ये असं वाटत होतं की आता त्यांनी फक्त निवडणुकांच्या तारखेची वाट बघायची. लोक त्यांना सिंहासनावर बसवण्यासाठी उत्सुक आहे. बरोबर. पण मधल्या काळात त्यांच्यातल्या बऱ्याच जणांचे पाय जमिनीवर आले. लाडकी बहीण योजना अव्यवहार्य आहे हे सांगत असतानाच त्याच्याही पेक्षा अधिक अव्यवहार्य योजना आपण मांडू शकतो हे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामधनं दाखवून दिले. म्हणजे स्पर्धात्मक लोकांनो नये हे या निवडणुकीचं कळीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कुणीही हे म्हणायला तयार नाही की आम्ही सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्यांनी वर्षभरांनी या राज्याचा आर्थिक गाडा चालू शकेल का. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या फक्त आता नवजात अर्भकांना तेवढं अनुदान द्यायचं सरकारचं बाकी आहे. त्याच्या पलीकडे सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे देणं चालू आहे. तर ही निवडणूक एका पातळीवर विचारसरणीच्या अंताची आणि लाभार्थी निर्माण करण्याची आणि लाभार्थ्यांकडनं हुकमी मतदान करून घेण्याची निवडणूक आहे. म्हणजे महायुतीच्या दृष्टीने दिलेल्या लाभाचं मतदान घ्यायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने जे येऊ घातलेलं लाभ आहे त्याचं मतदान आहे. तर या सगळ्यामध्ये मला असं प्रथमेश दिसतं की आपण चर्चा करताना लोकांच्या मध्ये हे डावे आहेत, उजवे आहेत, हे सेक्युलर आहेत, नॉन सेक्युलर आहेत, हे मराठीवादी आहेत, हे बिगर मराठीवादी आहेत, हे सगळं जे म्हणतो या सगळ्याचा एक सब गोलंकारी अर्थ लोकांच्या दृष्टीने असा लागलाय की आम्ही विकासाच्या बाजूचे आहोत. आणि आम्ही विकासाच्या बाजूचे आहोत हे कधी सिद्ध होतं तर आम्ही कुठूनही उडी मारून कुठेही जाऊन सत्तेच्या मांडीवर बसलो की आम्ही विकासवादी आहोत. म्हणजे सर्व प्रकारच्या विचारसरणी एका बाजूला आणि सत्तेच्या मांडीवर बसून विकास करण्याची विचारसरणी दुसऱ्या बाजूला. हे इतकं क्लिअर आणि इतकं बिभत्स आहे. आणि हे जर महाराष्ट्राचं राजकारण असेल तर आपल्याला अशा पद्धतीने शब्दांशी खेळ करायला आवडतं की महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र आहे, महान लोकांचं राष्ट्र आहे, महान संस्कृतीचं राष्ट्र आहे, महान भाषेचं राष्ट्र आहे. यातल्या या शब्दाबद्दल आपण सगळ्यांनी जरा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे की एवढा सार्वत्रिक खुजेपणा असलेल्या समाजामध्ये महाराष्ट्र हा शब्द वापरताना आपण काही एक विचार केला पाहिजे का, ही मला वाटतं ह्या निवडणुकीची महत्वाची देणगी असते. ते रिअल इस्टेट मध्ये वापरतात ना ग्रेटर मुंबई, तसं ते महाराष्ट्र म्हणजे फक्त तेवढं एक एक्सटेन्शन, जमिनीचं एक्सटेन्शन या लेवल. पण तुम्ही आता एक इंटरेस्टिंग मुद्दा काढला अर्थसंकल्पीय तरतुदींचा आणि हे सगळे जे लाभार्थी योजना आहेत. नीरज हातेकरांनी एक पुस्तिका काढलेली महाराष्ट्राचा बेरोजगारनामा. तर त्यात खूप इंटरेस्टिंग आकडेवारी येते समोर की एकीकडे आपण बघतोय की महाराष्ट्र असं $अर्धा ट्रिलियन अर्थव्यवस्था वगैरे होणारं पहिलं राज्य झालेलं आहे. पण त्याच वेळी महाराष्ट्राचं जे दरडोई उत्पन्न आहे प्रति व्यक्तीचं उत्पन्न त्याच्यामध्ये फार तर फार 20% 25% 2013च्या तुलनेत वाढ झालेली आहे. आदिवासींचं उत्पन्न -1% झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात फक्त जे सवर्ण उच्च जाती आहेत त्यांचं फक्त उत्पन्न बऱ्यापैकी वाढलेलं दिसते, 35-40% वाढलेलं दिसतंय. अशा याच्यामध्ये तुम्हाला ही तफावत जी आहे श्रीमंत वर्ग आणि हे बाकीचे इतर यांच्यामध्ये जी तफावत तयार झालेली तर महाराष्ट्र विषमतेचं राज्य झालंय असं वाटतंय का? म्हणजे महाराष्ट्र हे म्हणजे नीरज हातेकरांनी या निवडणुकीच्या आगेमागे त्यांचं हे पुस्तक प्रसिद्ध केलं. पण ते गेली 2-1 वर्ष त्यांच्या समाज माध्यमावरनं महाराष्ट्राच्या आकडेवारीचं विश्लेषण करतात. म्हणजे सर्व आपल्याकडे अर्थतज्ञ, राज्यशास्त्रज्ञ ह्या मंडळींनी स्वतःला ज्या हस्तिदंती मनोऱ्यात बसवून घेतलंय त्या तुलनेमध्ये हातेकर अगदी वेगळ्या पद्धतीनं लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण ते लोकांशी बोलतायत, पण लोक त्यांच्याशी बोलतायत का? आणि ज्यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल ते चर्चा करतात ते सत्तेतले असतील, विरोधातले असतील मंडळी, या मंडळींना त्या आकडेवारीची दखल घ्यावीशी वाटते का? म्हणजे मला असं दिसतं की हातेकरांनी बेरोजगारीचा आणि एकूण दारिद्र्याचा विचार करताना महाराष्ट्र हा काही ठिकाणी बिहारपेक्षा सुद्धा मागे आहे अशा प्रकारची आकडेवारी मांडली. म्हणजे अगदी आतापर्यंत आपण असं म्हणत होतो की सगळा उत्तर भारत हा गायपट्टा आहे, सगळं दारिद्र्य आहे आणि त्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं स्थलांतर महाराष्ट्रामध्ये होतंय. ते खरं आहे. पण त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातल्या लोकांची वंचितता वाढते आहे का? आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं स्थलांतर गावांमधनं शहरांमध्ये आणि शहरांच्या परिघावर होतंय का? आणि त्यातनं आपण शहरांच्या पोटात झोपडपट्ट्यांचा समुदाय उभा करतोय का? याच्याबद्दल आपण मोकळेपणाने बोलत नाही. आणि हे मला असं वाटतं की संपत्ती वाढते म्हणजे कोणाची वाढते? म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे राहिलेले लोक जर तुम्ही पाहिले
मग ते अगदी प्रस्थापितांपासून स्वतःला वंचितांचे प्रतिनिधी म्हणवणारे जे लोक आहेत, तर सगळ्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये किमान 10% आणि जास्तीत जास्त 100-200% वाढ झालेली आहे. बरोबर. तर ही जी मंडळी आहेत, म्हणजे आपण आतापर्यंत काय म्हणायचो की हे टाटा बिर्ला असतील, अंबानी अदानी असतील, हे सगळे जे मोठे धनदांडगे आहेत यांच्याकडे आपण जेव्हा एक्सक्लुझिव्ह लक्ष देतो तेव्हा आपल्या भोवतीचे टाटा बिर्ला आणि आपल्या भोवतीचे अंबानी अदानी जे आहेत, जे आपल्याला दिसतंय की काल चाळीत राहत होते, आज यांचं पेंट हाऊस आहे, काल त्यांच्याकडे वॅगनार होती, आज त्यांच्याकडे मर्सिडीज आहे, अशा पद्धतीनं वेगानं धनाढ्य होणारी जी शहरातली, निमशहरी भागातली, ग्रामीण भागातली मंडळी आहेत, यांची संपत्ती ही कोणाच्या तरी शोषणावर उभी आहे. आणि ते शोषण हे एका पातळीवर केवळ वाढत्या उद्योगात येणारं शोषण नाहीये, तर पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या नेटवर्कमुळे आहे, कंत्राटदारीमुळे, गुत्तेदारीमुळे आहे. त्या प्रकारची विषमता आपल्याला दिसते आहे. पण असं झालंय की ही विषमता एकेकाळी आपण पेपरातनं दिसायची, ही आपल्याला चॅनल्सवर दिसायची. पण गेल्या काही काळामध्ये असं झालंय की असं काही वाईट दाखवायचं नाही, वाईट बघायचं नाही, वाईट सांगायचं नाही. त्याच्यामुळे चांगल्या गुड न्यूज, चांगल्या बातम्यांचा आपल्याला खूप सोस आहे. त्याच्यामुळे समजा कुपोषणामुळे आणि दारिद्र्यामुळे एखाद्या कुटुंबाने आत्महत्या केलेली असेल, तर ती बातमी आपल्याला एखाद्याने केलेल्या वार पलटवारा इतकी महत्वाची नाही वाटत. म्हणजे माणसं जी अनामिक आहेत, त्या अनामिक माणसांचं जगणं मरणं जिथून व्यक्त व्हायला पाहिजे होतं, जिथून लोकांच्या समक्ष यायला पाहिजे होतं, त्यांना जर त्यांची काही दखलच घ्यायची नसेल, तर हे नुसतं विषमता वाढणारं राज्य नसून विषमता झाकून ठेवणारं राज्य आहे. या दिशेनं आपण पुढे चाललो. आता तुम्ही अदानी अंबानींचा विषय काढलास, तर आता आपण बघतोय की अदानींवरून बरंच वादंग पेटलेलं. एक तर त्यामध्ये एक भूमिका आहे की धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट असतील किंवा महाराष्ट्रातले, काय देशातले जातातच आहे, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे जे मेगा प्रोजेक्ट्स आहेत किंवा मोठ्या गुंतवणुकीचे प्रोजेक्ट्स आहेत ते अदानींकडं सुपूर्द केले जात आहेत. आणि एकीकडे आपण बघतोय शरद पवार सारखा नेता आहे जो त्यांची जी मैत्रभाव आहे अदानींसोबतचा तो लपवू पाहत नाही किंवा त्याबद्दल त्यांना काय वैषम्य वाटत नाही त्याबद्दल. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं की आमचे अंबानी परिवाराशी चांगले संबंध आहेत आणि मुकेश अंकल असं ते म्हणाले. सो दोन्हीकडे भले ते अदानींचे टीकाकार असोत, अंबानींचे टीकाकार असोत किंवा इन जनरल उद्योजकांचे टीकाकार असतील किंवा समर्थक असतील, पण कोणाचाच याच्याबद्दल दुमत नाहीये की राजकारणाची आणि या भांडवलदारांची सांगड आता ही नॉर्मल झालेली आहे. याच्याबद्दल कोणामध्ये दुमत राहिलेलं नाही. याच्याबद्दल कसं बघायचं या गोष्टीकडे? आपण जर पाहिलं प्रथमेश, तर राजकारण करायला पैसा लागतो. म्हणजे मला वाटतं की ज्या वेळेला अनिल अंबानींना राज्यसभेवर जायचं होतं त्यावेळेला बाहेर लोकांच्या मनात प्रतिक्रिया होतीच, पण स्वतः अंबानींच्याही संबंधातलं जे विधान आलेलं आहे की इतकी सगळी मंडळी आपल्या खिशात असताना आपल्या घरातल्या एका माणसानं राज्यसभेवर जाण्याचं काय कारण आहे. म्हणजे उद्योगपतींना आतापर्यंत बिहाइंड द सीन पडद्यामागून राजकारण कंट्रोल करता येत होतं, रेग्युलेट करता येतं, आणि त्यांची माणसं होती म्हणजे ज्याला आपण साधारणपणे पॉलिटिकली करेक्ट राहायचं म्हणून लायझनिंग करणारी लोक म्हणतो. तर आता असे लायझनिंग करणारे लोक वेगळे उद्योगपतींना नेमण्याची गरजही राहिली नाही, इतके ते राजकीय पक्षांच्या एस्टॅब्लिशमेंटच्या आत आहे. ते राजकीय पक्षांच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये आहेत, मंत्रालयात कोणीही बसलेला असो त्याच्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये आतमध्ये. म्हणजे आपल्याकडे एक असं बघण्याची पद्धत आहे किंवा टाटांची एक वेगळ्या प्रकारची उद्योजकता आहे, अंबानी अदानींची थोडी व्हल्गर अशा प्रकारची उद्योजकता आहे. आपण एक लक्षात असं घेतलं पाहिजे की त्या उद्योजकतेमुळे किती प्रकारचा रोजगार निर्माण झाला आणि त्या प्रकारच्या उद्योजकतेबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये कशा प्रकारचा राग आहे का. म्हणजे अंबानी अदानी यांच्या राजकारणाबद्दल जाहीरपणे बोलणारी माणसं असतील, पण त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणारी माणसं आहेत आणि त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवत असतील आणि त्यांचा शेअर चढा आहे हे माहीत असल्याने आपली नीतिमूल्य त्या शेअरमधल्या गुंतवणुकीच्या आड न येऊ देणारा पण समाजातला मोठा वर्ग आहे. त्यामुळे आपण राजकारणी मंडळी जे करतायत ते आणि सर्वसामान्य माणूस जे करतो आहे ह्याच्यात खूप द्वैत आहे अशातला भाग नाही. त्यामुळे मवियामध्ये जरी तू पाहिलंस तरी ठाकरेंचं अंबानींशी बरं आहे आणि काँग्रेसचं अदानींशी वाईट आहे आणि ठाकरेंचं अदानींशी वाईट आहे, पण पवार साहेबांचं अदानींशी चांगलं आहे. म्हणजे अगदी रोहित पवार हे त्यांना कारने
सोडवायला वगैरे ड्रिव्हन जातात. कारने हा. न्यावे अशा पद्धत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की राजकीय मंडळींना एक माहिती आहे की उद्योगपतींशी असलेले संबंध हे न्यू नॉर्मल आहे न्यू नॉर्मल आणि त्या प्रकारचे संबंध ठेवले तर तुझ्या माझ्यासारखे जे फेसबुकवर लिहिणारे लोक आहेत ते काहीतरी 4 शिव्या घालतील, पण जे त्या यंत्रणेचे लाभार्थी आणि क्लायंटेल आहे त्या मंडळीने ह्याने काही फरक पडत काही नाही. फरक नाही आणि त्यामुळे आता अदानींच्या ह्या धारावीच्या प्रकल्पाच्या बद्दल आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं आहे की आम्ही आलो की ते रद्द करून टाकू. अदानींचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे, तर अदानींचं म्हणणं जाहीर झालेलं नाही. मला असं वाटतं अदानींचं त्याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण जिंकतं याच्यानंतर ते जाहीर करते. आणि आता जर असं आपण धरू की मवियाचं सरकार आलं तर त्याचं कॉम्बिनेशन काय असेल आणि त्या कॉम्बिनेशनमध्ये ते सरकार टिकवून ठेवण्यासाठी अदानींना घालवणं हाच जीवन मरणाचा प्रश्न होईल का अदानींच्या सोबत सहजीवन काढणं हा जीवन मरणाचा प्रश्न होईल, हे पण मला वाटतं या सगळ्या मंडळींनी विचार केलेला असू शकतो. आणि एक मला असं वाटतं की ते अल्कोहोलिक अनॉनिमसवाली माणसं जसं आजचा दिवस घालूया या पद्धतीनं पाहतात, तशी राजकीय मंडळी पण आजचा दिवस घालूया या पद्धतीनं पाहतात. म्हणजे उद्या अदानींच्या सोबत राहायचंय का, परवा वेगळं व्हायचंय का, तर तो निर्णय आज नाही घ्यायचा. आणि त्या दृष्टीनं आपण जे गृहीत धरून चालतो बरेचदा की यांच्या निवडणुकीला ह्यांनी पैसा पुरवला असेल, त्यांच्या तर आता अशा प्रकारचा ढोबळ कॅशचा व्यवहार हा फक्त आता सिनेमातच आहे. अशा म्हणजे इथं इतक्या प्रकारचे लागेबंधे आहे की तुम्ही कुठेतरी गुत्तेदार असता आणि तुम्हाला 5-25 कोटी मिळतात, तुम्हाला एखादी डीलरशिप मिळते आणि तुम्हाला 5-10 कोटी मिळतात, तुमच्या मुलांचे लोकल गार्डियन कुणीतरी स्थानिक उद्योगपती असतात आणि ते त्यांच्या शिक्षणाची सोय बघतात. त्यामुळे इनटँजिबल प्रकारचा जो काही उद्योग आणि क्विड प्रोको आहे हे थोडं मला वाटतं अधिक खोलात जाऊन आपण बघितलं पाहिजे. नाहीतर आपण 2024 मधल्या उद्योगपती आणि राजकारण्यांच्या संबंधांकडे 1970च्याच लेन्समधनं बघू तर आपला प्रॉब्लेम असा आहे की उद्योगपती सुधारलेत आणि सुधारलेत म्हणजे त्यांच्या मोडस ऑपरेंडी मध्ये सुधारणा झाली. आपली त्यांच्याकडे बघण्याची जी मोडस ऑपरेंडी आहे ती मात्र अजून आर्काईक आहे. बरोबर. मला दुसरं एक विचारायचं की ह्याच्याने एक कन्सर्निंग प्रश्न असा पण त्यातून बाहेर येतो की मंगलप्रभात लोढांसारखा व्यक्ती जेव्हा म्हणजे एवढा मोठा नेता बनतो भाजपमध्ये, आता महाराष्ट्र भाजपमधल्या एका प्रमुख नेतृत्वापैकी ते आहे. सो एकीकडे त्यांचे चालू बिझनेस इंटरेस्ट आहेत राज्यातले, रिअल इस्टेटशी संबंधित, भूखंडांशी संबंधित, कन्स्ट्रक्शनशी संबंधित त्यांचे व्यवसाय आहेत. तर अशा प्रकारे बिझनेस मनला विरोध नाहीये, पण बिझनेस आणि राजकारणाची सांगड घातली की अशा प्रकारे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो. हा दृष्टिकोन जनतेच्या माइंडसेट मधून मिसिंग आहे असं वाटतं का? हा असं आहे बघ की मंगलप्रभात लोढांचा उत्कर्ष कधी झालाय हे म्हणजे भाजपची मंडळी जाहीर त्यांना माहिती असलं तरी सांगणार नाही. म्हणजे मंगलप्रभात लोढा, राम कदम यांचा उदय आणि प्रमोद महाजनांचा मृत्यू ह्याचं काहीतरी एक जवळपासचं नातं आहे की नाही, तर ते जाहीरपणे तुम्हाला सांगता येत नाही. मंगलप्रभात लोढांचा मुंबई शहरामधला जो विकास आहे म्हणजे वडाळ्याला त्याने आता नवीन कप परेड असं म्हणायला सुरुवात, तिथे जवळपास सगळा वडाळा त्यांनी ताब्यात घेतला. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये डोंबिवली आणि त्या परिसरामध्ये पलावा नावाची एक मोठी सिटी त्यांनी उभी केली. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये लोढा आले. हे लोढा मुंबई शहराचे पालकमंत्री पण आहेत आणि ते असे पहिले पालकमंत्री आहेत की ज्यांचं मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये दालन आहे. म्हणजे असा कोणीही याच्या आधीचा पालकमंत्री नव्हता की ज्याला तिथं बसून काहीतरी करावं असं वाटत होतं. म्हणजे याचा अर्थ असा की लोढांना काही फरक पडत नाही महापालिकेला आणि इथल्या मराठी माणसांना काय वाटायचं, कारण त्यांना माहिती आहे की लोकांची तोंड बंद करण्यासाठी पुरेसा पैसा त्यांच्याकडे आहे. तर लोढांचा फायनान्शियल इंटरेस्ट आणि लोढांचा पॉलिटिकल इंटरेस्ट, म्हणजे लोढांचा उत्कर्ष काय होऊ शकतो, आपलं नशीब जर बरं असेल तर लोढा काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. अगदी आपले दिवस फारच खराब आले तरच लोढा फॉर सीएम अशा प्रकारची घोषणा येऊ शकेल. पण लोढा आपल्याकडं सार्वजनिक बांधकामचे मंत्री होतील, लोढा नगर विकासचे मंत्री होतील. थोडं बरं असेल परिस्थिती तर लोढा काही गृहमंत्री व्हायचं नाही. पण याचा अर्थ असा आहे की लोढांना वाढणारं जे त्यांचं क्लाउट आहे त्या क्लाउटचे लाभार्थी त्यांच्या पक्षात आहेत आणि इतरही पक्षात आहेत. म्हणजे जी गोष्ट आधी उद्योगपती राजकीय प्रवाहाच्या बाहेर राहून करत होते ती गोष्ट ही जी दुहेरी भूमिका बजावणारे राजकारणी उद्योजक आहेत त्यांना आताच बसवून करता येते. म्हणजे मग त्यांना अशा माणसांना विधिमंडळ मॅनेज करता येणं कठीण आहे का, अशा माणसांना मंत्रालय मॅनेज करता येणं कठीण आहे का, आणि दिवाळीच्या भेटी पाठवून ब्युरोक्रेसी मॅनेज करता येणं कठीण आहे का. त्यामुळे लोढा हे रोगाचं लक्षण आहे.
रोग काय आहे तर हितसंबंधांमध्ये बाधा येते किंवा हितसंबंध परस्पर विरोधी आहेत याचं भान महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाचं पूर्णतः सुटणं. म्हणजे ज्यांचा कोर कॉम्पिटन्स पॉलिटिकल आहे आणि ज्यांनी मग नंतर स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी उद्योग केलेत असे आपल्याकडे खूप लोक आहेत. पण जो माणूस मुळात उद्योजकच आहे त्याला असं लक्षात येतं की आमदार झालं की जागेचं रिझर्वेशन सुटणं सोपं पडतं, मंत्री झालं की जागा ताब्यात घेणं आणखी सोपं पडतं, एखादा फोन कॉल केला की सगळी टाउन प्लॅनिंगच्या गोष्टी पटपट मंजूर होतात. त्यामुळे हे जे आहे यातनं उद्योजक हे अतिशय व्हल्गर पद्धतीनं त्यांचं राजकीय साम्राज्य त्या पक्षामध्ये एक प्रकारचा अंतर्गत दबावगट निर्माण करण्यासाठी वापरतील. त्यामुळे लोढा हे त्याचं एक उदाहरण आहे. ठाण्यामधला मैत्रीचा आशर हे दुसरं उदाहरण आहे. त्याचे मित्र दुसरे आहेत, असे प्रत्येकाचे मित्र आहेत ना. त्यामुळे या सगळ्यामध्ये विचार जर केला तर मराठी माणसं खूप मोठ्या प्रमाणात बिल्डर नाहीये आणि आहेत ती अगदीच पुराणिक किंवा अशा टाईपचे आहेत किंवा स्केल छोटी आहे, त्यांची स्केल छोटा आहे किंवा अगदी डीएसकेचा सारखा नंतर गोत्यात आलेला बिल्डर आहे. त्यामुळे मराठी लोक कोण आहेत तर मराठी राजकारणी जिल्हा तालुका राज्य पातळीवरचे हे यांचे फुट सोल्जर आणि तैनाती फौजेतले लोक आहेत. म्हणजे यांचं काम काय आहे, यांची खोली रिकामी करून द्या, यांची चाळ मोकळी करून द्या, यांचं जिल्ह्याच्या पातळीवरचं किंवा एखाद्या लेवलचं यांचं काम पूर्ण करून द्या. म्हणजे ही कमिशन एजंट आहे. म्हणजे मराठी लोकांनी या राज्यामध्ये स्वतःचं भांडवल मोठं उभं करण्यासाठी कष्ट करणं हे एक वेळ क्षम्य ठरलं असतं. पण ते या सगळ्या इतरांचे अमराठी गुजर मारवाडी जैनांचे हे जर तैनाती फौजेचा भाग असतील आणि त्यात त्यांना आनंद असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. बरोबर. मग एकीकडे मराठी जनांचं हित वगैरे जे आहे ते इतक्या लेवलला काय एका अर्थाने कुरतडून काढलं जात असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अतिशय महत्वाचीच गोष्ट मानायला हवी नाही. असं आहे की म्हणजे मराठी अभ्यास केंद्र ह्या ज्या संस्थेचं आम्ही काम करतो, आम्ही असे मोजके लोक होतो कार्यकर्ते की आम्ही 2010 पासून हे सांगतोय की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणं हा आपल्या प्रायोरिटीचा भागच नाही, हा प्राधान्यक्रम नाहीये. याचं कारण त्याचा निकष काय आहे तर तुमची भाषा एक 1500-2000 वर्ष जुनी असली पाहिजे, तिची लिखित परंपरा असली पाहिजे आणि इतर अनेक मुद्दे आहेत. पण 2004च्या UPA 1च्या सरकारमध्ये जेव्हा तमिळला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा झाली तेव्हा तो UPAच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग होता आणि ती राजकीय अरेंजमेंट आहे. म्हणजे कोणत्याही भारतीय भाषेला अभिजाततेचा दर्जा अभिजात आहे म्हणून मिळालेली नाहीये, पॉलिटिकल स्ट्रॅटेजायझिंगचा भाग आहे. 4 ते 14 ह्या काळामध्ये 6 भाषांना तो दर्जा मिळाला. 14 ते 24 यांनी दिलं नाही. आता इथे राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये बिनशर्त पाठिंब्याच्या नंतर मोदींना आवाहन केलं की तो दर्जा द्या आणि मग नंतर मोदींनी काही महिन्यांनी तो दिला. त्यामुळे इथे जे राज ठाकरेंचे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की आमचे साहेब बोलले नसतं तर झालंच नसतं. पण ज्यांना मोदी शहा थोडे कळतात त्यांना हे लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये आपल्या इथपर्यंत गळ्याशी आलंय याची जर त्यांना जाणीव झाली नसती तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची काही शक्यता नव्हती. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे खरे लाभार्थी कोण आहेत तर सदानंद मोऱ्यांच्या सारखे जे तज्ज्ञ मंडळी आहे ही त्याची खरे लाभार्थी आहे. आणि या सगळ्यांच्या अनेकांच्या भाषणांची सोय झाली, काही विद्यापीठ आणि कॉलेजांमधल्या परिसंवादांची सोय झाली आणि हे सगळे लोक म्हणजे नरके सर बरं काम करत होते, चुकीच्या प्रश्नावर करत होते असं मला व्यक्तिशः वाटतं आणि हे त्यांना मी बोललोही आहे. पण मला असं वाटतं की किमान ते आणि रंगनाथ पठारे जे करत होते त्याच्याबद्दल प्रामाणिक होते. आणि आता तुझ्या लक्षात येईल की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जी मंडळी मिरवतायत त्याच्यामध्ये सदानंद मोरे आहेत आणि मला वाटतं ते IFS ऑफिसर ज्ञानेश्वर मुळे आहेत जे अभिजात मराठी पाठपुरावा परिषदेचे का संस्थेचे अध्यक्ष होते. तर ही जी मंडळी आहेत आता ही गावोगाव राज्योराज्य देशोदेशी भाषणं देत आहेत. प्रश्न असा आहे की 300 ते 500 कोटी रुपये मिळतील असं ह्यांनी लोकांना एक लोणकरी थाप दिलेली आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाची म्हैसूरला जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये सगळ्या अभिजात भाषांचं इन्क्युबेशन सेंटर उभं राहतं. कुठल्याही भाषेला दर्जा मिळाला त्या संस्थेमधल्या वेबसाईटवर आणि लोकसभेतल्या तारांकित अतारांकित प्रश्नांमध्ये तू माहिती काढून बघ. 1 ते 5 कोटी रुपये मिळवताना भाषांना नाकीनऊ आलेला आहे आणि आतापर्यंत बऱ्यापैकी रक्कम संस्कृतला मिळाली. म्हणजे संस्कृतला बऱ्यापैकी रक्कम मिळते त्याच्यात आश्चर्य नाहीये, यांच्या एकूण राजकीय सांस्कृतिक अजेंड्याचा तो भाग आहे. म्हणजे आपल्याकडे जे चित्र लोकांनी निर्माण केलं की आता मराठीचं आजपर्यंत काही बरं नव्हतं पण अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर एकदम सगळं छान होणार, उद्धार होणार,
हे लोक मूर्खांच्या नंदनवनात आहेत. त्याच्या जोडीने जर तू आताचे सगळे जाहीरनामे पाहिलेस राजकीय पक्षांचे, तर मवियाच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी शाळांबद्दलची श्वेतपत्रिका आम्ही काढू असा उल्लेख आहे. पण इतर बहुतांश राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये चांगल्या दर्जाच्या सीबीएसई आणि ICSE बोर्डाच्या शाळा काढू असं म्हणतं. म्हणजे मराठी शाळांचं माध्यमांतर पूर्ण करणं, पूर्ण इंग्रजीकरण करणं. हे जर लोकांचं राजकीय पक्षांचं आकलन असेल तर आणखी 10-20 वर्षांनंतर मराठी भाषा आज आहे तितकी पण वापरात राहणार नाही. जर ती वापरात राहिली नाही तर ती ज्ञानेश्वरांची आहे, तुकारामाची आहे का गाथा सप्तशती मधली आहे याने फरक पडत नाही. यानंतरच्या काळात ती रोजगारासाठी, न्याय व्यवहारासाठी, प्रशासनासाठी, तंत्रज्ञानासाठी जर वापरली गेली नाही तर अभिजाततेचा हा जो कंड आहे मराठी समाजाचा तो एक 6 महिन्यामध्ये शमेल. तोपर्यंत सगळ्यांची सगळीकडे भाषणं देऊन एक नॅरेटिव्ह तयार करून होईल आणि मग पुढच्या बजेटपर्यंत 25च्या बजेटपर्यंत लोकांना हे कळेल की आपण ज्याच्या आधारे फुशारलो होतो ते घडत नाहीये. पण तेव्हा राजकीय पक्षांचं काहीच नुकसान होणार नाही कारण मध्ये निवडणुका नाही आहेत. आणि भाजपचं म्हणून झालंय की आमच्यामुळे झालंय, काँग्रेसचं म्हणून झालंय की आम्ही पत्र पाठवलंय म्हणून झालंय. त्यामुळे सगळ्या लोकांनी त्यामध्ये आपलं भलं आहे ते पाहून घेतलंय. भलं जर होणार नसेल तर ते मराठी भाषेचं आहे. मग आता या सगळ्या याच्यामध्ये भाषिक, आपण याआधी पण चर्चा केलेली की भाषिक राजकारणाचे केवढे पदर असतात. त्याच्यामध्ये वर्गीय पदर असतात, समाजशास्त्रीय पदर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये गोष्टी असतात. त्याचं मिळून भाषिक राजकारण होतं. तर हे प्रातिनिधिक स्वरूपाचं भाषिक राजकारण म्हणजेच आता भाषिक राजकारणाची समज उरली आहे का हा एक प्रश्न. आणि दुसरा त्याचा भाग त्याच प्रश्नाचा की महाराष्ट्र हित किंवा मराठी हित या अर्थानं आता भाषिक राजकारणाचं काय एकमेव आशादायी चित्र असू शकतं. कारण आपण आता खरं तर इतक्या निराशादायक परिस्थितीत आलेलो आहे की फार अपेक्षा करणं त्या अंगाने काही शक्य वाटत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्राचं बेळगाव आणि कारवार भागाचा प्रश्न असेल, त्याच्याबद्दल काही चर्चा ना काही उद्देशून त्याला काही एक स्टेटमेंटही नाही आलेलं. आणि त्या अर्थाने मराठी लोकांचं राज्य या अर्थानं त्याचे काय हितसंबंध, लोकहित किंवा कल्याणकारी काहीतरी त्याची व्यवस्था या अर्थाने कुठलीही समज उरलेली दिसत नाही या राजकारणात. तर हे कसं आता त्याच्याकडे कसं बघता येईल? तू जो अभिजाततेचा मुद्दा मांडलास ना, तर आपली एक समाज म्हणून समजूत इतकी ढोबळ आहे की अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक लोकांकडनं असे मला फोन आले, तसे अनेकांना आले असते किंवा हे फारच छान झालेलं आहे. म्हणजे काय झालंय ते आपल्याला माहिती नाही. पण मग व्हॉट्सॲपचे फॉरवर्ड्स तयार झाले, टेम्पलेट्स तयार झाली की ही भाषा अभिजात आहे, आता ह्या भाषेत शुद्ध बोला, ही भाषा अभिजात आहे मग ह्या भाषेत अमुक करा. म्हणजे असं आहे की कृतिशून्य विचारवहन नावाची एक गोष्ट आपल्याकडे तंत्रज्ञानं सोपी केलेली आहे. त्यामुळे मी काही करायचं नाही, तूही काही करायचं नाही, पण मी तुला काहीतरी पाठवायचं आणि तू मला काहीतरी पाठवायचं आणि अशा प्रकारचं कृती केल्याचं एक बॉक्स टिक करायचं. हे जे आपल्याकडे घडतं आहे त्याच्यातनं गाभ्याचे जे प्रश्न आहेत मराठी समाजाचे, म्हणजे काय प्रकारची ओळख आहे आपली. म्हणजे आपण शिवाजी महाराज अक्षरशः आपल्या छातीवर गोंदवून घेतलेत इतकं आपण शिवाजी महाराजांवर प्रेम करतो असं म्हणतो. पण मग शिवाजी महाराजांवर जर आपलं प्रेम आहे तर आपल्यातले जे स्वतःला मराठीवादी म्हणवणारे लोक आहेत ते इतक्या अग्रक्रमाने 5000 मनसबदार होण्यामध्ये का त्यांना धन्यता वाटते? बरोबर. त्यांना महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, म्हणजे आता 26 साली डिलिमिटेशन होणार आहे. बरोबर. मतदारसंघांच्या सीमा बदलणार आहेत. उत्तरेतले मतदारसंघ वाढतील, दक्षिण आणि पश्चिम भारतातले कमी होते. म्हणजे तू विचार जर केलास तर डांग उंबरगाव, बुऱ्हाणपूर, गोवा आणि बेळगावचा सीमाभाग हा सगळा जो मराठी प्रदेश आहे तो जर महाराष्ट्रामध्ये येऊ शकला असता आणि तेव्हा आपले लोक इतका सजगपणा दाखवू शकले असते तर उत्तर प्रदेशच्या खालोखाल अगदी 5-10 जागाच कमी महाराष्ट्राच्या राहिल्या असतात. पण आपण वेगवेगळ्या कारणांनी हे देऊन टाकलं, ते देऊन टाकलं, ते देऊन टाकलं आणि आता महाराष्ट्र हा 48 मतदारसंघांचा आहे. 26 सालानंतर तो किती मतदारसंघांचा राहील? आणि जर उत्तर प्रदेशची लोकसंख्या वाढत असेल तर आत्ताच आपल्या समाजाचं मानसिक पातळीवर गायपट्टाकरण झालेलं आहे. बरोबर. मानसिक पातळीवर झालेलं गायपट्टाकरण हे जर फिजिकल लेवलला पण झालं
स्थलांतरामुळे आणि त्या प्रकारच्या विचार म्हणजे कावड यात्रेबद्दल महाराष्ट्रात प्रेम असण्याचं काय कारण आहे? पण त्याची होर्डिंग मुंबईत पण लागलेली आहे. बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे बद्दल आपल्या इकडच्या ब्राह्मणांना प्रेम नाहीये, अब्राह्मणांनाच प्रेम आहे. कारण त्यांना असं वाटतं की ही सगळी हिंदुत्वाची वैदिक विचारधारा पुढे नेण्याची जबाबदारी नियतीनं आपल्यावरच सोपवलेली आहे. तर या प्रकारचा शिकलेला पण सातत्यपूर्ण निर्बुद्धीकरण झालेला जो बहुजन समाज आहे ना आपला, त्याला महाराष्ट्राचा म्हणून काय कोर अजेंडा आहे हे थोडं मागे वळून त्यांना बघायची सवय पण. मग दी.के. बेडेकरांनी संयुक्त महाराष्ट्राबद्दल काय म्हटलेलं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या महामंथनामध्ये लालजी पेंडशांनी काय म्हटलेलं आहे, आणि महाराष्ट्राची कल्पना अगदी सुरुवातीला नचिम केळकर आणि इतर मंडळींनी मांडली तेव्हा महाराष्ट्राची कल्पना, तेलुगू प्रदेशाची कल्पना याबद्दल काय चर्चा झाली. हे आपण महाराष्ट्र ही आपण इतकी गृहीत गोष्ट मानतो की कोणीतरी कधीतरी मेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे, आणि आपल्याला फायदा एवढाच वाटतं की त्याच्यामुळे एक बरं शहर आपल्या ताब्यात आलंय. पण हे शहर मिळण्यासाठी लोकांनी रक्त सांडलं आणि बाबासाहेबांसारखा एरवी जो राज्य पुनर्रचनेच्या बाजूला नसलेला माणूस होता त्यानेही हे शहर आपलं आहे. बरोबर. आणि या शहराला मिळणारे रिसोर्सेस, मिळणारं पाणी, मिळणारं अन्न, हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या हिंटरलँडमधनं येत आहेत हे इतक्या आग्रहाने सांगितलं. तर हे ना आपल्याकडच्या आंबेडकरवाद्यांना हा आंबेडकर वाचायचा आहे, ना आपल्याकडच्या बाकीच्या मराठीवाद्यांना हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा वाचायचा आहे. माझं म्हणणं हे तुम्ही नका वाचू, तुम्ही प्रबोधनकार तर वाचा. प्रबोधनकारांनी प्रबोधनमध्ये काय म्हणलं ते वाचा, वारा कोठाऱ्यांनी काय म्हणलं ते वाचा, आचार्य यात्र्यांनी त्यांचा नुसता विनोदच बघायचं हे न बघता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी मराठा का निर्माण केला हे वाचा. हे जर आपण पाहिलं नाही ना तर आत्ता आपली अशी एक महाराष्ट्र म्हणून काही जाणीव, कॉन्शियसनेसच्या पातळीवर असं काही आपलं होतच नाही. आणि ते न झाल्यामुळे मराठी ही जी आपली ओळख आहे ते बाकी सगळं वगळून जर काही उरलीच तर आपली ती मराठी ओळख आहे. आणि ती आपल्याला व्हॉट्सअपला 2 ओळी मराठीच्या लावल्या 27 फेब्रुवारीला आणि 1 मेला की आपल्याला पुरतंय. मग त्यासाठी मुलांना मराठी माध्यमात घालण्याची गरज नाही, पत्रव्यवहार मराठीत करण्याची गरज नाही, संगणकावर मराठीत वापर करण्याची गरज नाही, किंवा सरकारच्या वेबसाईट मराठीमध्ये नसतील तर एखादं पत्रही लिहिण्याची गरज नाही. अशा प्रकारचा निष्क्रिय मराठीवाद आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडचे जे मराठीवादाचे प्रणेते आहेत त्यांचा मराठीवाद कायम प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक राहिला आहे. कधी तो दक्षिणात्यांच्या विरुद्ध राहिला, कधी उत्तर भारतीयांच्या विरुद्ध राहिला. म्हणजे मराठीपणाचा सकारात्मक गाभा काय आहे हे इनफॅक्ट आतापर्यंत आपण बोललोच नाही. आतापर्यंत मराठीपण म्हणजे काय नाहीये हे बोलण्यात आपण 65 वर्ष घालवली. या निवडणुकीमध्ये पैशांचा व्यवहार, बाकीचा सगळा गलथानपणा, विकासासाठी होणारी वाटमारी हे सगळं सोडल्यानंतर जर थोडी ही घाण शांत झाल्यावर लोकांना जर असा प्रश्न पडला की पण हा महाराष्ट्र राहणार आहे का आणि हा महाराष्ट्र राहावा का, एवढे 2 प्रश्न पडले तरी मला वाटतं अभ्यासाला सुरुवात होईल. बरं. किंवा या भाषिक राजकारणाची आणि सामाजिक न्यायाची काहीतरी संबंध आहे त्याचा, असं जरी लक्षात आलं तर मला वाटतं काहीतरी एक सकारात्मक उभं राहू शकेल. आणि हे जे काही जातींमध्ये पण सेग्रिगेशन चालू आहे आणि अगदी मायक्रो पॉलिटिक्स चालू आहे त्याच्यातून थोडासा काहीतरी याच्यातून बाहेर पडता येईल असं वाटतं. तर सर मला वाटतंय आपण खूप चांगली चर्चा केली. थँक्यू, तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल. तर हे होते डॉक्टर दीपक पवार आणि आपण त्यांच्याशी अनेकदा याआधी चर्चा केलेली आणि पुढेही करत राहणार आहोत या विषयाला धरून. तर या विषयावर तुमचं काय मत आहे, ही जी चर्चा ऐकली त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. त्याचसोबत इंडी जर्नलचं जे हे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्यासोबत जर जॉईन करता आलं हे चॅनल तुम्हाला तर नक्की जॉईन करा. आम्हाला तुमच्या आर्थिक मदतीची खूप गरज आहे, कारण आम्ही कोणत्याही प्रकारचं कॉर्पोरेट किंवा पॉलिटिकल डोनेशन घेत नाही. आम्ही पूर्णतः तुमच्यासारख्या सजग दर्शकांवर अवलंबून आहोत. तर आर्थिक सहयोगाचा नक्की विचार करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.